आता पाहणार आहोत न्यूज टॉप 9 मध्ये मोठ्या राजकीय बातम्या। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, एकनाथ शिंदेंना मात्र स्थान नाही। शिंदेंवर आपत्ती ओढवल्याची विरोधकांची खोचक टीका। आपत्ती व्यवस्थापन समितीत कुठलाही बदल नाही। आपत्ती व्यवस्थापन समितीत शिंदेंना वगळण्याच्या प्रश्नावर मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण त्याच्यावरून जे आहे ते एकनाथ शिंदे यांना नाव वगळलंय, अशा पद्धतीने अजित पवारांच्या नावाची बदली झालेली आहे। कसं होणार आहे, काय कोण कसं वगळणार आहे, काहीतरी तुम्ही नवीन नवीन बातम्या तयार करता। आपत्ती व्यवस्थापनात अजित पवारांना जास्त ज्ञान असेल। आपत्ती व्यवस्थापन समितीत अजित पवारांना स्थान दिल्यानं संजय राऊतांचा टोला। आपत्ती व्यवस्थापन समितीत फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, मात्र एकनाथ शिंदेंना स्थान नाही। व्यवस्थापनाच्या प्राधिकरणामध्ये अजित पवारांचा समावेश केलेला आहे, एकनाथ शिंदेंचा समावेश केलेला नाही। आता असं आहे की तो शेवटी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे। आपत्ती व्यवस्थापनामध्ये कदाचित अजित पवारांना जास्त ज्ञान असेल। आपत्ती व्यवस्थापन समितीत एकनाथ शिंदेंना स्थान नाही, त्यावरून विरोधकांचा शिंदेंवर निशाणा। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर सध्या आपत्ती ओढवली आहे, सुषमा अंधारेंची खोचक टीका। एकनाथ शिंदेंवरच एवढी मोठी आपत्ती आलेली आहे। एकनाथ शिंदे आता सुद्धा उपमुख्यमंत्री पदावर आहेत, त्याला कारण अमित शहा आहे, अन्यथा त्यांना कदाचित उपमुख्यमंत्री पदावरही देवेंद्रजींनी घेणं मान्य केलं नसतं। तो कुणाच्याही हातून चांगलं काम हो, त्याला आमचा पाठिंबा असेल। मंत्री संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। आपत्ती व्यवस्थापनात फडणवीस आणि अजित पवारांचा समावेश, मात्र एकनाथ शिंदेंना स्थान न दिल्याच्या मुद्द्यावर प्रतिक्रिया। शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्यात सहभाग करून घेत असेल सरकार, तर त्याच्याबद्दल आम्हाला वाईट वाटण्याचं काहीच कारण नाही। चांगलं काम कोणाच्याही हातून हो, परंतु त्या चांगल्या कामाला आमचा पाठिंबा राहील। गोपीनाथ मुंडेंवर प्रेम करणाऱ्यांचा साठा केला, आता वेगळा पक्ष उभा राहील। नाशिकमधील कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी केलेल्या वक्तव्याची चर्चा। मुंडेंना मानणाऱ्यांची संख्या मोठी असल्याचंही पंकजा मुंडेंचं मत। पंकजा मुंडेंनी पक्ष काढावा, आमच्या त्यांना शुभेच्छा। संजय राऊतांची प्रतिक्रिया। आता पंकजा मुंडे पक्षाबाबत विचार करत असतील तर हरकत नाही, मात्र त्यांनी सांगितलं म्हणजे त्या लगेच पक्ष काढणार नाहीत। भुजबळांची प्रतिक्रिया। आष्टीकडे मला जास्त लक्ष द्यावं लागेल, आष्टीमध्ये मला सारखं यावं लागेल। सुरेश धस यांनी परळीतील अवैध धंद्यांवरून राळ उठवल्यानंतर पंकजा मुंडेंचा धस यांना टोला। आष्टीत जास्त प्रेम करावं लागेल मला। आता काय ते परळी तिकडं राष्ट्रवादीला गेला, आता हे भारतीय जनता पार्टीचा मतदारसंघ आहे, तर मला जर जास्त काकांवर प्रेम करावं लागेल काय। पंकजा मुंडेंनी मागच्या निवडणुकीत आष्टीवर खूप प्रेम केलंय, आताही त्यांनी शेट्टी आणि घड्याळवाल्यांवर लक्ष द्यावं। भाजप कार्यकर्त्यांकडे लक्ष द्यायला मी पुरेसा आहे। सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। पंकजाताईंना माझी विनंती आहे, जास्तीत जास्त लक्ष तिथल्या राखेवरती द्या, वाळूवरती द्या। तुमच्याच मतदारसंघातल्या गायरान जमिनी हडप केल्या गेलेल्या त्याच्यावरती लक्ष द्या।